उत्तमजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आणि 117 वर्षाचा इतिहास असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांनी हे आयोजित केले होते। तर साधारण संमेलनाची रूपरेषा कशी असते हे जे मी पाहिलं ते तुम्हाला सांगावं असं वाटतं मला। तर संमेलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे पूर्वसंध्येला एक ग्रंथ दिंडी निघाली आणि या ग्रंथ दिंडीमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये होतं ना ते भरलेलं, तर ठाणे जिल्ह्याच्या संस्कृतीचे दर्शन लेझिम, पोवाडा, गोंधळ, लावणी, तारपा यासारख्या लोककलेद्वारे घडले। खूप सुंदर फुलांच्या आणि संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढल्या होत्या आणि या संमेलनातील विविध कार्यक्रम 2 मोठ्या सभा मंडपात तसेच गडकरी रंगायतांमध्ये आयोजित केले होते। त्याच्यात परिसंवाद आहे, कवी संमेलन, बालमेळावा, कथाकथन, नंतर मुलाखती, अभिरूप न्यायालय असे विविध कार्यक्रम होते। परिसंवादात साधारण विषय कसे होते तर मराठी माध्यम म्हणजे शिक्षणासाठी नसल्याने काय गमावले आणि काय कमावले, तर मराठी साहित्यात अनुवादित साहित्याचे योगदान आणि वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये ग्रंथालयाचे काय योगदान। कवी संमेलनामध्ये